नमस्कार मंडळी, माझं नाव मंगेश आहे. मला सीमा नावाची मुलगी आवडली होती. मी पाहताच तिच्या तो प्रेमात अगदी खोल बुडाला होता. मग वारंवार तिला बघण्यासाठी, कधी ती जिथे असेल तिथे तिच्या नजरेत येण्यासाठी मित्रांशी काहीतरी जोरात बोलायचा, हातवारे करायचा. तिच्याशी बोलता यावं म्हणून काही न काही तिच्या मित्राकडे बहाण्याने बोलायला जायचं. सीमा पण मी आवडतो का हे बघण्यासाठी तिच्या समोरच एखाद्या मुलीशी मुद्दाम बोलत राहायचा. हे असे सगळंच उपाय मी आजमावून पाहिले, पण त्याला काही यश मिळाले नाही. मला सीमा मिळेल की नाही या विचारानेच टेन्शनमध्ये येत होतो आणि कित्येक दिवस असेच गेले. त्यानंतर मात्र जे घडलं त्याने तर माझी अवस्था अशीच झाली. सीमाने तिच्याच वर्गातल्या एका मुलाला होकार दिला आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. आता मला नुसता तिचे स्वप्न बघत झुरत राहिलो होतो, पण मी हिंमत हारली नाही. आणि ते म्हणतात ना, आपण प्रेम जर खरं असेल ते आपल्याला मिळणारच, आणि तसंच झालं. त्याच काही दिवसातच तुटलं, कारण तो मुलगा बरोबर नव्हता. हे सीमाच्या मैत्रिणीने तिला सांगितलं. मला हे माहीत झाल्यावर मला खूप खुशी झाली. आता मी सीमा मित्राद्वारे मैत्री वाढवू लागलो आणि मी तिथे मित्रांसोबत क्लास लावता. तिने पण तिथेच क्लास लावला. आता आम्ही एकामेकाकडे पाहत होते, पण बोलत नव्हतो. तिला माझ्या नजरेवरून समजले होते माझ्या मनात काय आहे म्हणून. मी शिकण्यात खूप हुशार होते, कारण मला अभ्यासाची खूप आवड होती. एक दिवस सरांनी एक प्रश्न केला आणि त्याचे उत्तर मीच दिले. आता सर्वजण माझ्याकडे पाहू लागले आणि असंच चालत राहिले. मी हुशार असल्यामुळे माझ्या सोबत सर्वजण बोलायचे. असंच सीमाच पण झालं. आता आमचं बोलणे सुरू झाले. एकमेकांना नंबर पण दिले. घरी गेल्यावर ऑनलाईन बोलणे सुरू झाले. आता आमचे मन पण जुळू लागले, पण दोघांची हिंमत नव्हती होत सांगायची. आणि एक दिवस मी माझ्या मनातली गोष्ट तिला सांगून दिली. मला तू खूप आवडतेस. ती थोडा वेळ चूप राहिली, नंतर म्हणाली उद्या सांगेल म्हणून. मला त्या रात्री झोप लागली नाही आणि दुसऱ्या दिवशी क्लासला सुट्टी असल्यामुळे आम्ही भेटलो पण नाही. आणि शेवटी तिने हो म्हणाली. ती म्हणाली, हो मला पण तू आवडते. मला हे ऐकल्यावर खूप खुशी झाली. आता आमचे बोलणे वाढू लागले आणि भेटणे पण. आम्ही आता भेटू लागलो, खूप साऱ्या गप्पा गोष्टी करू लागलो आणि काही दिवसातच खूप जवळ आलो. आमचे ते दिवस खूप चांगलं जात होती आणि तासनतास बोलायचो, तरी सुद्धा अजून बोलायची इच्छा व्हायची. असंच खूप दिवस चालू राहिले. एक दिवस आम्हाला क्लासमध्ये खूप अभ्यास दिला होता आणि आम्हाला तो करायचा होता. मी तर तो पूर्ण करणार होतो, पण सीमाला काही जमणार नव्हते आणि थोड समजले सुद्धा नव्हते. तिने मला कॉल केला आणि म्हणाली, मला खूप काही समजत नाही आहे, सांगते का मला समजून. मी बोललो, त्यासाठी तुला माझ्या घरी यावं लागेल. ती तयार झाली, पण विचारल, तुझ्या घरचे रागावणार तर नाही ना. मी बोललो नाही, कारण माझ्या घरचे प्रोग्राम असल्यामुळे बाहेर चालले आहे, म्हणून आता काही प्रॉब्लेम नाही. ती दुसऱ्या दिवशी घरी आली. मी बेडवर बसून अभ्यास करत होती आणि तिला समजून सांगत होतो. ती एकदम जवळ येऊन बसली, त्यामुळे मला एकदम वेगळं फील होत होते, कारण ते वातावरणच तसे होते आणि तिच्याकडे पाहत होते. ती पण माझ्याकडे पाहत होती. खूप वेळ चालल, पण आता मला जो स्पर्श होत होता त्यामुळे मी पूर्ण भारावून गेलो होतो आणि तिला पण माझ्या स्पर्श झाल्यामुळे आनंद वाटू लागला होता. म्हणून ती अजून जवळ आणि हे नाही समजल सांग म्हणून बोलत होती. पण तिच्या पण मनात काय आहे आणि माझ्या पण, हे आम्हाला समजले होते. मला तर काय करू काय नाही आहे वाटत होते. आता तिची पाहण्याची नजर पण वेगळी झाली होते, कारण मी जेव्हा पाहत होतो तेव्हा ती हसत होती. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्हाला रोखणार कोणीच नव्हतं आणि आम्ही केव्हा जवळ आलो आम्हाला माहित नाही झाले. तो प्रसंग खूप वेगळा होता. पूर्ण शरीरात आग लागली होती. पाहता पाहता ती प्रतिसाद देऊ लागली आणि त्या वेळेचा आम्ही आनंद घेऊ लागलो. अशी थोड्या वेळ आमचे चालले आणि काही वेळानं शांत झालो. आता ही शांतता खूप चांगली वाटू लागली आणि नंतर आम्ही आमचा अभ्यास चालू केला. नंतर मी परीक्षेत पहिला आलो आणि ती दुसरी.